नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, MAPS क्लेम बाबत खूप सारे विद्यार्थ्यांना अजूनही या ठिकाणी अडचणी येत आहेत। कोणाचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत, कोणाचे रिअप्लाय करता येत नाही, कोणाचे रेक्टिफाय झालेले आहे। रेक्टिफाय म्हणजे काय माहिती नाही, रिजेक्ट झाला तर रिजेक्ट म्हणजे या ठिकाणी नेमकं माहित नाही, क्लेम स्टेटस कशा पद्धतीने चेक करावी हेही माहिती नाही। म्हणजे नेमकं सांगायचं उदाहरण या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपला MAPS क्लेम धारकासाठी अजूनही असंख्य अडचणी या ठिकाणी येत आहेत। मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे बेसिक ते ॲडव्हान्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचंय याची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये इयरली क्लेम कोण करावे हेही विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि मंथली क्लेम कोण करावे हेही विद्यार्थ्यांना माहिती नाही। क्लेम करत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हेही विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती नाही। कमेंट सारे येत असतात की यामध्ये बघितलं आपण तर बघा, तुम्ही फक्त 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहता आणि खाली लगेच कमेंट करता। त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्याच ठिकाणी दिलेली असते, पण तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण पाहिल्या नमुळे तुमचा क्लेम या ठिकाणी तुम्ही चुकीचा अपलोड केलेला आहे। चुकीचा अपलोड केल्याच्या नंतर ते रिजेक्ट होत आहे, रेक्टिफाय होत आहे, मग या ठिकाणी क्लेम करण्यासाठी तुम्हाला अडचणी येत आहेत। म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुमचा फायद्याचा होणार आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहायचा आहे। तुम्ही या प्रकारची जर काळजी तुम्ही क्लेम करताना घेतली तर तुमचे सर्व प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत। चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आता बेसिक पासून जर आपण या MAPS बद्दल जर याची सांगायची सुरुवात केली तर बेसिक पासून काय काय लक्षात ठेवायचे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी थोड्याशा बहुत प्रमाणामध्ये देणार आहे। आता MAPS स्कीम हे काय आहे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायचं या ठिकाणी। MAPS स्कीमलाच म्हणतो आपण महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम। ही योजना जी आहे 3 जून 2021 च्या नंतर अंमलात आली। म्हणजे 3 जून 2021 च्या नंतर ज्यांची अप्रेंटिसशिप हे कंप्लीट असेल त्यांना या ठिकाणी या स्कीमचा लाभ मिळतो। खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी 2015, 16, 17, 18 अशा प्रकारचे या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केलेले असतात आणि खाली लगेच कमेंट करतात की हा लाभ आम्हाला भेटतो का। तर त्या सर्वांनी एक लक्षात घ्यायचं आहे, ज्यांची अप्रेंटिसशिप 3 जून 2021 च्या नंतर कंप्लीट असेल त्यांनाच याचा बेनिफिट मिळणार आहे, अदरवाइज त्या ठिकाणी बेनिफिट मिळणार नाही। हा एक तुम्हाला या ठिकाणी डोक्यात घ्यायचं आहे। पण काही विद्यार्थी आहेत याच्यामध्ये जर तुमची अप्रेंटिसशिप ही 2020 ला स्टार्ट झाली आणि 2021 मध्ये संपली। आता या कंडिशन मध्ये आपण काय सांगतोय की 3 जून 2021 च्या नंतर या ठिकाणी अप्लाय करता येते। जर समजून घ्या तुमची या ठिकाणी जून मध्ये 2021 मध्ये या ठिकाणी तुम्ही 4 मंथ मध्ये काम केलेले, म्हणजे समजून घ्या जून, जुलै, ऑगस्ट अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काम केलेले आहे या 2021 मध्ये। तर आता या 2021 मध्ये तुम्ही आता या ठिकाणी बघितलं तर याचा तर लाभ या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही। स्कीम सांगते आपल्याला 3 जून 2021 च्या नंतर याचा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतं। पण यामध्ये बघितलं तर आता या ठिकाणी तुम्ही क्लेम करत असताना कशा पद्धतीने करायचं, तर या ठिकाणी तुम्हाला फक्त 3च मंथचा या ठिकाणी क्लेम करायचा आहे। समजून घ्या ऑगस्ट मध्ये तुमची अप्रेंटिसशिप या ठिकाणी एंड झाली, संपलेली आहे। आता या ठिकाणी बाकीचे जे मंथ आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते क्लेम करता येणार नाही। म्हणजे 2021 म्हणजे जून 2021 च्या नंतर तुम्ही 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने जेवढे महिने तुम्ही काम केलेले त्याचाच बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो, अदरवाइज तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट मिळणार नाही। जर या 3 जून 2021 च्या नंतर 3 जून 2021 च्या अगोदर जर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली असेल तर तुमच्यासाठी ही स्कीम या ठिकाणी नाही, एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आता हे तुम्हाला 3 जून 2021 जे डेट आहे मित्रांनो, त्या डेट मध्ये तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चेक करायचा आहे। कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अजूनही घोळ झालेले या ठिकाणी, कारण की तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे एवढा प्रमाणामध्ये घोळ झालेले। तर घोळ झाला कशा पद्धतीने घोळ झालेले, तुम्ही काम केलेले 2020 ते 2021, 2020 ते 21 हे तुमचे आता या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी जनरेट झालेले। हे जे उदाहरण तुम्हाला सांगतो हे आपल्या कोरोना काळातील, पण तुमचा जो काही ऍक्च्युअली काम केलं तुम्ही या ठिकाणी 2019 ते 20 तुम्ही या ठिकाणी ऍक्च्युअल काम केलं, पण तुमच्या ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला तो 2020 ते 21 मध्ये। आता अशा कंडिशन मध्ये आपण क्लेम करू शकतो का, तर क्लेम करता येणार नाही। का करता येणार नाही, कारण की तुमचा जो काय बँक स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी तुमची जी काय पेमेंट आहे
ते 2019 ते 20 मध्ये जमा झालेली आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी तो क्लेम करता येणार नाही. हा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की मंथली क्लेम कोण करावं. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लेम केलेले, क्लेम केल्याच्या नंतर रिजेक्टेड बाय आरू. काय सांगते रिझन? मंथली क्लेम करा. आता मंथली क्लेम कोण करावं आणि इयरली क्लेम कोण करावं हेच विद्यार्थ्यांना ज्यावेळेस माहिती नसेल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून आज लक्षात घ्या, मंथली क्लेम कोण करावं आणि इयरली क्लेम करावं. या साठी काय क्रायटेरिया आहे हे आपण थोडंसं जाणून घेऊया. समजून घ्या, मंथली क्लेम आपण ज्या वेळेस करता, तुम्ही आता या ठिकाणी 12th मंथ तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे, हे 12 महिने तुम्ही या ठिकाणी काम केलं. या 12 मंथ मध्ये कुठल्याही महिन्यामध्ये जर तुमची पेमेंट 6,767 पेक्षा जर कमी आली असेल, काय सांगतो मी? कमी, जास्त नाही. या कुठल्याही मंथ मध्ये तुमची पेमेंट 6,767 पेक्षा जर कमी आली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मंथली क्लेम करायला सांगते. आता हा लक्षात घ्या, तुमच्या 12 मंथ मध्ये 6,767 हा आकडा तुम्ही चेक करून घ्यायचा, तुमच्या बँक स्टेटमेंट मध्ये काढायचं. काढल्याच्या नंतर 6,767 पेक्षा जर आपल्याला पेमेंट कमी आली असेल तर त्या ठिकाणी सरळ सरळ मंथली क्लेम तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. कोणाची 5,000 आली असेल, कोणाची 2,000 आली असेल, कोणाची 3,000 आली असेल, असा कुठलाही आकडा येऊ याच्या खाली जर खाली आला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मंथली क्लेम करायचा आहे. हा सर्वात मोठा क्रायटेरिया त्या ठिकाणी आहे. दुसरा जर क्रायटेरिया आपण या ठिकाणी आपण बघितलं तर तो कोणता आहे, तर तुमची अप्रेंटिसशिप ही जी काय आता चालू असेल, स्टार्ट आहे, आता रनिंग मध्ये आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी मंथली क्लेम करू शकता. समजून घ्या, अप्रेंटिसशिप स्टार्ट होऊन तुमची 1 महिना झाला असेल, 2 महिने झाला असेल, 3 महिने झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता अप्रेंटिसशिप मध्ये मंथली क्लेम करता येतं. या जर 2 गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचा जो काय क्लेम आहे तो लवकर अप्रूव्ह होईल आणि तुमचा जो काय क्लेम आहे तो मंथली कॅटेगरी मध्ये येतो. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी 5,000 एका मंथ मध्ये जमा झाली असेल. मी काय सांगतो, 12 मंथ पैकी कुठल्याही एका मंथ मध्ये जरी तुम्ही या ठिकाणी जर तुमची पेमेंट कमी आली असेल या दिलेल्या क्रायटेरियानुसार तर तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करावं लागणार आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी 6,767 बघितलं आणि आपली पेमेंट वर आहे बघितलं आणि या ठिकाणी कंप्लीट केलं इयरली क्लेम. इयरली क्लेम ज्यावेळेस तुमचा क्लेम आरओ चेक करेल, इस्टॅब्लिशमेंट चेक करेल, चेक केल्याच्या नंतर तुमची पेमेंट असणार आहे त्या ठिकाणी 5,000. एक जरी पेमेंट असेल ना 5,000 तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट करतं. रिजेक्ट केल्याच्या नंतर तुमचा क्लेम आहे तुम्हाला रिसबमिट साठी देणार आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गोंधळ काय झाला, आता या ठिकाणी कोणाला मंथली क्लेम का करता येत नाही हे थोडंसं आपण जाणून घेऊया. आता तुम्ही स्टार्टिंगला केलेले इयरली क्लेम, ज्यावेळेस तुम्ही क्लेम केलं त्यावेळेस केलेलं आहे इयरली क्लेम. आता या ठिकाणी 2 कंडिशन आहेत तुम्हाला रिअप्लाय सबमिट करण्यासाठी. क्लेम 2 कंडिशन आहेत. एक तर तुमचा क्लेम हा रिजेक्ट होतो आणि त्यानंतर दुसरा जो काय आहे कंडिशन यामध्ये, तुमचा क्लेम जो काय आहे तो होतो रेक्टिफाय. आता या दोघांमध्ये काय फरक आहे? क्लेम रिजेक्ट होणं म्हणजे काय आणि क्लेम रेक्टिफाय म्हणजे होणं काय? बघा, रिजेक्ट जर झाला असेल, एखादी वस्तू आपण त्या ठिकाणी काय केलं, वस्तू नेली आणि ती त्या ठिकाणी रिजेक्ट केलं तर ही वस्तू काढून त्या ठिकाणी आपण दुसरी टाकू शकतो. म्हणजे ज्यावेळेस तुमचा क्लेम रिजेक्ट होईल त्यावेळेस तुमचा हा क्लेम न्यू तयार होईल. जो तुमची क्लेम आयडी आहे ती क्लेम आयडी चेंज होणार या ठिकाणी. हा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पण रेक्टिफाय म्हणजेच काय, ही वस्तू आहे, ही वस्तू आपण नेली, ही वस्तू नेल्याच्या नंतर याच्याशीच दुसरी वस्तू आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार. म्हणजे तुमच्या क्लेम मध्ये दुरुस्ती या ठिकाणी करायचं आहे, म्हणजे तुमच्या या ठिकाणी चेंजेस या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहे. बघा फरक समजून घ्या. रिजेक्ट म्हणजे या ठिकाणी टोटल तुमचा अगोदरचा क्लेम गेला, त्या ठिकाणी आपण नवीन क्लेम केलं. आणि रेक्टिफाय म्हणजे या ठिकाणी त्याच क्लेम मध्ये आपण काय करावं लागणार आहे, चेंज करावं लागणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोडचा प्रॉब्लेम येत होता मित्रांनो, तर त्यांनी या ठिकाणी तुमचा क्लेम रेक्टिफाय झाला का हे चेक करून घ्यायचं. जर रिजेक्ट झाला असेल तर तुमचा या ठिकाणी फक्त बँक स्टेटमेंट जे काय आहे ते अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतं. जर तुमचा क्लेम रेक्टिफाय जर झाला असेल त्या ठिकाणी बँक स्टेटमेंट सोबत तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट सुद्धा अपलोड होतं आणि तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सुद्धा या ठिकाणी अपलोड करता येतं.
तर आता ही कंडिशन तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवून घ्यायचं आहे, तुमचा जो काय क्लेम आहे तो रिजेक्ट झाला आहे का रेक्टिफाय झाला असेल. आता समजून घ्या, काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर आता या ठिकाणी आपल्याला परत रिअप्लाय करता येत नाही, मग आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे. तर बघा, जर तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट जर चुकीचे जर या ठिकाणी अपलोड झाले असतील तर तुम्हाला आता या ठिकाणी करावं लागणार आहे रेक्टिफाय क्लेम. मग या ठिकाणी एक क्लेम चुकीचा करून टाकायचा आहे, चुकीचा केल्याच्या नंतर इस्टॅब्लिशमेंटकडे जायचं आणि त्याला रेक्टिफाय करायला सांगायचं. जर रेक्टिफाय जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट अपलोडचा या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध होतो. आणि आता काही जणांचे या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांचे क्लेम रिजेक्ट व्हायला पाहिजे होतं पण केलं रेक्टिफाय. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे, अशा वेळेस खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंथली क्लेम करता येत नाही. काय येत नाही, मंथली क्लेम नॉट पॉसिबल अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग अशा कंडिशन मध्ये तुमचा जो काय क्लेम रेक्टिफाय झालेला आहे त्याला परत रिसबमिट करायचं, इस्टॅब्लिशमेंटकडे जायचं आणि त्याला रिजेक्ट करायला सांगायचं. ज्यावेळेस रिजेक्ट होईल, रिजेक्ट झाल्याच्या नंतर न्यू क्लेम करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा मंथली क्लेम पॉसिबल होणार आहे. नाहीतर तुम्हाला अशाच पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला मंथली क्लेम नॉट पॉसिबल अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आपल्या या ठिकाणी इयरली क्लेम कोण करावं. तर इयरली क्लेम करण्यासाठी तुमची जी काय अप्रेंटिसशिप आहे ती कंप्लीट पाहिजे. जर कंप्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि जो काय दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी तुमचा अप्रेंटिसशिप कंप्लीट इयरली क्लेम करण्यासाठी, तर तो तुमचा आहे मुद्दा प्रत्येक मंथ मध्ये, जसे की पर मंथ या ठिकाणी तुमची जी सॅलरी जमा झालेली आहे ती 6,767 पेक्षा कशी पाहिजे, अबोव पाहिजे. म्हणजेच काय, वर पाहिजे. जर तुमची जर सॅलरी या ठिकाणी वर असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी इयरली क्लेम करू शकता. याच्यावर हे आकडा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. 6,667 पेक्षा जर वर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इयरली क्लेम करू शकता. इयरली क्लेम करण्यासाठी दोन कंडिशन आहे तुमच्याकडे. एक, कंप्लीट पाहिजे अप्रेंटिसशिप, त्यानंतर तुमची प्रत्येक मंथ मध्ये जी सॅलरी आहे 6,767 पेक्षा वर असेल. या दोन कंडिशन मध्ये असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी इयरली क्लेम करता येणार आहे. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर आमच्या या ठिकाणी क्लेमला काय झाले, आम्ही क्लेम केलेले, क्लेम केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय झालं, काहीही अपडेट या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेली नाही. मग अशा कंडिशन मध्ये आपण त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर तुमचा जो काय क्लेमचा स्टेटस आहे, तुम्हाला क्लेमचा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी चेक करत राहायचं आहे. आता क्लेमचा स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. याची लिंक आणि संपूर्ण एमएपीएस क्लेमची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी जर तुम्ही 1 तास जरी त्या ठिकाणी स्वतःसाठी जर काढला तर तुमच्या जेवढे काही प्रॉब्लेम आहेत त्या ऑल प्रॉब्लेमचं सोल्युशन मी त्या प्लेलिस्ट मध्ये या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आता क्लेम स्टेटस जे आहे ते आपल्याला का गरजेचं आहे आणि आपण का चेक करायला पाहिजे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समजून घ्या, 2 मंथ झालं त्यांचं या ठिकाणी क्लेम केलेलं आहे, 2 मंथ पासून या ठिकाणी क्लेम स्टेटस काहीच नाही, त्यांनी बघितलंच नाही, आज काय चालू आहे त्यांना हे ठिकाणी माहितच नाही. मग ज्यावेळेस आपण आरोचे बघितलं मित्रांनो, आरोनं काय केलेले, ज्यांचे क्लेम आहे डुप्लिकेट होते त्या सगळ्यांचे क्लेम या ठिकाणी डिलीट केलेले. आता डिलीट काय करण्यात आलेले, जे तुमचे क्लेम चुकीचे या ठिकाणी अप्रूव्हल झाले होते आणि जे डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट वगैरे लावून त्या ठिकाणी अप्रूव्हल केलं होतं त्या सगळ्यांचे क्लेम या ठिकाणी डिलीट केले होते. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी क्लेमचा स्टेटस या ठिकाणी चेक करायचं. आता क्लेमचा स्टेटस ज्यावेळेस तुम्ही चेक करता, चेक करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काय दर्शवतं ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. पहिला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल क्लेम राइज्ड, त्यानंतर दुसरा दिसेल तुम्हाला अप्रूव्हल. आता या अप्रूव्हल पैकी एक इस्टॅब्लिशमेंट असेल आणि दुसरा आरओ असेल. या ठिकाणी तुमचा फक्त इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आरओ अप्रूव्हल साठी वेट करायचं आहे. आता या ठिकाणी काही विद्यार्थी कमेंट करत असतात सर इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल होऊन 3 महिने कंप्लीट झालं, कंप्लीट झाल्याच्या नंतर अजून काहीही झालेलं नाही, तर लगेच तुम्हाला क्लेमचा स्टेटस चेक करायचा आहे आजच्या डेट मध्ये आणि त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं तुमचा क्लेम हा डिलीट तर झाला नाही का, पोर्टलवरून तुमचा क्लेम संपूर्ण डाटा गायबच करण्यात आलेले. हे कारण की ज्यावेळेस पोर्टल चेंजेसचं काम चालू होतं तर अशा कंडिशन मध्ये ज्यांचे क्लेम हे चुकीचे होते त्या सगळ्यांचा क्लेम या ठिकाणी डिलीट करण्यात आला. म्हणून तुम्हाला तो क्लेम स्टेटस चेक करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा आज रोज चेक करा, 2 दिवसाला चेक करा, 3 दिवसाला चेक करा, हे चेक करत तुम्हाला त्या ठिकाणी चेक पाहायचं आहे की आपला क्लेमचा स्टेटस सध्याला काय आहे. त्यानंतर महत्वाचं या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवतो, तर काय करायला पाहिजे. तर मित्रांनो क्लेम स्टेटस हे जे पेंडिंग तुम्हाला दाखवत असतं ते तुमच्यासाठी चांगली
गोष्ट आहे, तुमचा आरो अप्रूव्हल या ठिकाणी झालेला आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी क्लेम स्टेटस हे पेंडिंग दाखवतं. जे तुमचा क्लेम ॲक्युरेट आहे त्यालाच या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवतं आणि जे नेक्स्ट स्टेज मध्ये या ठिकाणी बघितलं तर तुमचे पैसे या ठिकाणी येऊन जातील. आता क्लेम स्टेटस पेंडिंग ज्या वेळेस असेल तर आपण या ठिकाणी नेमकं काय करायचं, फक्त आपला क्लेमचा स्टेटस काय करायचं, डेली चेक करत राहायचंय. आता चेक केल्याच्या नंतर खूप सारे विद्यार्थी येतात 8वी फेज झाली, 9वी फेज कधी आहे, 10वी फेज कधी आहे, 8व्या फेज मध्ये पैसे आले नाहीत, 9व्या फेज मध्ये येईल का? कारण की या ठिकाणी जेवढे काही विद्यार्थी आहेत ते जर समजून घ्या 100 विद्यार्थी या ठिकाणी असतील तर 100 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आता तुमचा नंबर किती आहे हे आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्टली सांगता येणार नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी जे वेगवेगळे स्टेजेस असतात त्या स्टेजेस मध्ये तुम्हाला चेक करत राहायचं आहे. कारण की या एमएपीएस क्लेम मध्ये आपल्या जेवढे काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी पैसे आलेले आहेत ते जवळपास आता 67 कोटीच्या वर या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत. किती? 67 कोटीच्या वर. आणि बजेटचा या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर टोटल 600 या ठिकाणी कोटी या ठिकाणी बजेट आपल्याकडे उपलब्ध आहे जे एमएपीएस क्लेम धारकांना या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. प्रॉब्लेम आपला हा आहे या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल देत नाही, इस्टॅब्लिशमेंट ऐकत नाही, त्यानंतर क्लेम रिजेक्ट केलेलं आहे, रिजेक्ट केल्याच्या नंतर त्याला आपल्याला मंथली क्लेम करता येत नाही, मंथली असेल तर इयरली करता येत नाही, काही डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला परत ते नवीन डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही. यामध्ये सर्वांच्या चुका आहेत कारण की इस्टॅब्लिशमेंट या ठिकाणी चूक करतं, इव्हन आयरो सुद्धा या ठिकाणी चूक करतं. आयरो काय करतं, ज्या ठिकाणी रिजेक्ट करायला पाहिजे रेक्टिफाय करून बसतं आणि ज्या ठिकाणी रेक्टिफाय करायचं असतं त्या ठिकाणी रिजेक्ट करून बसतं. अशा प्रकारचे प्रॉब्लेम या ठिकाणी आहे तर तुम्हाला लवकरात लवकर ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काय क्लेम स्टेटस पेंडिंग दाखवतो मित्रांनो, ज्यांचा क्लेम पेंडिंग दाखवतं त्यांनी या ठिकाणी काही करायचं नाही, फक्त क्लेमचा स्टेटस चेक करत राहायचं आहे. पण ज्यांचा क्लेम या ठिकाणी पेंडिंग मध्ये नाही तर त्यांनी जो काय आपला आहे तो या ठिकाणी 20 मार्च 2025च्या अगोदर तुमचा क्लेमचा स्टेटस पेंडिंग मध्ये कसं घेऊन जाता येईल त्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे. कारण की 31 मार्च 2025च्या नंतर तुमचा जो काही बजेट आहे या ठिकाणी बजेट सत्र 1 एप्रिल पासून नवीन चालू होतं. मग तुम्हाला या ठिकाणी नंतर वेळ लागणार आहे. मग एक महिना वेळ लागेल, 2 लागेल, 4 लागेल, 10 लागेल, पुढे ही योजना चालू असेल की नसेल हेही सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी जी का डेट आहे ते 20 मार्च 2025च्या अगोदर तुमचा क्लेमचा स्टेटस पेंडिंग मध्ये कशा पद्धतीने घेऊन जाता येईल याच्यावरच तुम्हाला काम करायचं आहे. इस्टॅब्लिशमेंट प्रॉब्लेम असेल तर त्याला जा, बोला, भेटा. एकानं काम होत नसेल तर 10 जणांना घेऊन जा. त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी काम करून तुमचा अप्रूव्हल करून घ्यायचा आहे. डिलीट केल्याच्या नंतर आपण आता या ठिकाणी काय करावं, डाटा शो होत नाही, लॉग इन होत नाही, तुमचा लॉग इन होत नाही, डाटा शो होत नाही, याचाच अर्थ तुमचा क्लेम हा डिलीट झाला असेल असं तुम्हाला समजून घ्यायचं. झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी नेमकं काय करायचं, तुम्हाला न्यू क्लेम करायचं. न्यू क्लेम करत असताना त्या ठिकाणी जो तुमचा अप्रेंटिसशिप नंबर फिल केलेला आहे, फिल केल्याच्या नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जशाच्या तशी आली तर त्याच ईमेल आयडीवर जुन्याच आपल्या ओटीपी पाठवायचा. जर त्या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर्ड जर दाखवत असेल तर मित्रांनो तुमचा जो काय क्लेम आहे डिलीट झाला नाही असं समजायचं आणि त्या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी प्रयत्न करायचा. जर त्या ठिकाणी परत ओटीपी जाऊन जर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सेंड होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन क्लेम लगेच करून घ्यायचं आहे. आता ज्यांचा क्लेम लॉग इन होत नाही, डाटा दिसत नाही, अशा कंडिशन मध्ये एकच कंडिशन त्या ठिकाणी तुम्हाला समजून जायचं आहे. या ठिकाणी नवीन क्लेम करायचं. नवीन क्लेम करत असताना मोबाईल नंबर, ईमेल आयडीला जर ओटीपी गेली क्लेम त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. बाकी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमचा जो काय क्लेम आहे तो क्लेम डिलीट झालेला आहे असं या ठिकाणी आपण समजू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी एमएपीएस क्लेम बाबत जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमचे संपूर्ण सोल्युशन पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्ही संपूर्ण जर माहिती पाहिली असेल तर तुम्हाला जे स्टेप सांगितले त्या स्टेपचं जर फॉलो केलं तर तुमचा क्लेम हा लवकरात लवकर अप्रूव्हल होऊन तुम्हाला लवकरात लवकर जे काही पैसे ते मिळतील. या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.